दिग्विजय पाटलांच्या शोधात झी 24 तास तेर गावात पोहोचलाय। पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील आहेत या सगळ्या प्रकरणात आणि जमीन खरेदी कागदपत्रावर दिग्विजय यांच्या देखील सह्या झी 24 तासनं कागदपत्रांवर दाखवलेल्या होत्या। पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांचा शोध घेण्यासाठी झी 24 तास तेर गावात पोहोचलेले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दिग्विजय पाटील हा भाचा आहे। म्हणजे सुनेत्रा पवार यांचे बंधू अमरसिंह पाटील यांचा तो मुलगा आहे। माजी मंत्री डॉक्टर पदमसिंह पाटील यांचा दिग्विजय पाटील हा पुतण्या आहे। दिग्विजय पाटील मूळ तेर गावचा आहे। या गावामध्ये त्याची जमीन आहे, त्याचं छोटंसं घर सुद्धा आहे। तेर ग्रामपंचायतीच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये त्याची 2 दुकानं देखील आहेत। हे सर्व माहिती वगळता दिग्विजयचं काही इतर कनेक्शन मात्र तेरमध्ये आढळून येत नाहीत। त्याचा कुठलाही मोठा उद्योग व्यवसाय धाराशिव जिल्ह्यात असल्याची माहिती उपलब्ध नाही। दिग्विजय हा लहानपणापासूनच पुण्यामध्ये शिक्षणाच्या निमित्तानं होता। त्यानंतर त्यानं महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा पुण्यातच पूर्ण केलं। दिग्विजयचे वडील अमरसिंह पाटील यांच्या मृत्यूनंतर दिग्विजय त्याचा लहान भाऊ, आई आणि आजी यांच्यासह पुण्यात शिफ्ट झाला। सुनेत्रा पवार या सर्व कुटुंबांचं संगोपन करतायत। झी 24 तासनं दिग्विजय पाटील यांचा पुण्यातील भूखंड घोटाळ्यातील सहभाग पुढे आणल्यानंतर तेरमध्ये मात्र सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळते। दिग्विजय बद्दल तेरमध्ये कुणी काहीही सांगायला आणि बोलायला तयार नाही। इथले जुने जाणते नागरिक असू देत, पत्रकार असू देत किंवा राजकीय व्यक्ती दिग्विजय पाटील आणि त्याच्या इतर सगळ्या संबंधांविषयी एक शब्दही काढायला तयार नाहीत। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील आहेत आणि ते ज्या गावातले तिथं आमचे प्रतिनिधी पोहोचलेले झी 24 तास त्यांच्या शोधासाठी पोहोचलेले। धाराशिव जिल्ह्यातलं हे तेर गाव आहे। पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील म्हणजेच पार्थ पवारांचा मामे भाऊ दिग्विजय पाटील त्यांचा शोध घेण्यासाठी यावेळी झी 24 तासची टीम धाराशिव जिल्ह्यात पोहोचलेली आहे, तेर गावात पोहोचलेली आहे। तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच झी 24 तासच्या बातमीचा दुसरा दणका बसलाय। तहसीलदारानंतर आता उपनिबंधकाचं निलंबन झालेलं आहे। दिग्विजय अमरसिंह पाटील हे तेरचे बरोबर आहे की नाही? त्यांचं काय इथं आहे, काय स्थिती आहे, उद्योग आहे, घर आहे, काय काय आहे त्यांच्या इथं? काय नाही, त्यांची जमीन आहे तेरमध्ये। वडील पारजे त्यांच्या वडिलाच्या नावावरती जमीन होती। अमरसिंह पाटील हे त्यांचे वडील आहेत। दिग्विजयचे वडील अमरसिंह बाजीराव पाटील हे तेरचेच होते आणि ते असल्यामुळे हे ते पहिले माजी सरपंच आहेत। त्याच्या अगोदर ग्रामपंचायतला होते ते। त्यानंतर अमरसिंह पाटील जिल्हा परिषद त्यांनी लढवली होती आणि तेरमध्ये ते राहत होते। पुण्याला त्यांचे उद्योग असल्यामुळे ते जाऊन येऊन पुण्याला करत होते। पण विशेषतः दिग्विजय बद्दल सांगा। दिग्विजय नाही, ते दिग्विजय पहिल्यापासून पुण्यालाच आहे। इथं नव्हते, ते पुण्यालाच राहत होते। त्यांचं कुटुंब पुण्याला होते। अजितदादाचा जे मेहुणे आहेत त्यांचा तो मुलगा आहे। त्यांच्याकडेच राहिला नाही, ते पुण्याला त्यांचं ते स्वतंत्र ते फ्लॅट त्यांचं असेल तिथं त्यावेळेस ते म्हणजे राहत होते पुण्यालाच। आता बी पुण्यालाच राहते। तिथं सणावारला दिवाळी असेल येत होते। कुठं झालं? पुण्याला झालं शिक्षण, शाळा कॉलेज? हो, कॉलेज शाळा सगळं पुण्याला झालं। वडिलांची पुण्यतिथी किंवा दिवाळी कुठल्या सणाला ती येत असतात। सुंदरा दिदी तेरला येत असतात, जाणे नसते त्यांचं। इथं काय प्रॉपर्टी आहे त्यांची प्रॉपर्टी म्हणजे त्यांच्या वडिला पार्टीची जमीन आलेली आहे। काय त्यांची जमीन 100-100 काय एकर असेल ती जमीन आहे त्यांची। आणि इथं सप्लिमेंटला 2 गाड्या आहेत। अजून काय त्यांच्याकडे पहिलं त्यांचं घर आहे इथं। ट्रॅक्टरची एजन्सी ती पहिला त्यांचा व्यवसाय होता, आता ते बंद झालेला, ते त्यांनाच माहिती आहे काय। पण तेरमध्ये ते ये जा करत असतात। पार्थ पवार कधी इकडे येतात का? पार्थ पवार येतात। अमरसिंह पाटील वारल्यानंतर आले होते, त्याच्या अगोदर बी मामा म्हणून येत होते, सुमित्रा दिदी सोबत येत होते आणि त्यांचं येणं जाणं आहे इथं। कारण आता पुण्यतिथी असली तर ते येत असतात।
कारण ती मामा आहेत ना, मामा असल्यामुळे ते येत असतात. शेती व्यतिरिक्त काय त्यांचा उद्योग आहे का तुमच्या माहितीत काय आहे का? शेती सोडून आता सध्या तर काय नाही, कारण इथं प्रस्थापित नसल्यामुळं दुसरा काय व्यवसाय नाही. जमीन इथं आहे, 1-2 गाड्या आहेत त्या शॉपिंग सेंटरमध्ये. बाकी काय सध्या तर काय आम्हाला दिसत नाही गाववाल्याला. पण ती शेती कोण करतंय? शेती काय त्यांनी बटेन लावली असेल किंवा स्वतः येऊन जाऊन ते करतात, कवा तर येऊन माणसं लावली आहेत, त्यांचे जे विश्वास आहे ते शेती करतात. 7-12 काहीतरी पार्क पॉवर जनावर असं काही नाही ती काय आम्हाला म्हणजे कल्पना नाही. आपण त्यांचे 7-12 गाववाल्याला काय बघायचं कारण येत नाही. असले तरी काय म्हणजे त्याच्याविषयी गाववाल्याला काय माहित नाही. तेव्हा अमर पाटील हे तेरचे होते, राहत होते, माझे चांगले मित्र आहेत, माझे संपर्क होता, मी त्यांना फोन करत होते, बोलत होते, त्यामुळं आमचे संबंध आहेत. पण बाकीचा व्यवसाय काय तुमचा दिग्विजयशी संबंध येतो का कधी? दिग्विजयशी 1-2 वेळेस आला होता असंच, म्हणजे फोनवर काय चाललं काय नाही एवढं. पण ती वडील गेल्यानंतर पुन्हा त्यानंतर नाही का असं. मी दवाखान्यात भेटायला गेलो होतो त्यावेळेस. त्याला रोज हल्ला हे केल्यावर 2 वेळेस मी दवाखान्यात भेटायला गेलो होतो, भेटून आलो होतो. मित्र असल्यामुळे जाणं येणं होतं त्यांच्यासोबत आमच्या. तर आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी झी 24 तास तेर गावात पोहोचलेले आहे. दिग्विजय पाटलांच्या शोधात झी 24 तास तेर गावात पोहोचून यावी गावकऱ्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधींनी केलेला आहे. त्यातच पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील आहेत. या सगळ्या जमीन व्यवहारात पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील आहेत. त्यांच्या सह्या झी 24 तासनं दाखवलेल्या होत्या. तर दिग्विजय पाटील नेमके कुठे आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आता झी 24 तासची टीम थेट धाराशिव जिल्ह्याच्या तेर गावात त्यांचा शोध घेण्यासाठी पोहोचलेली आहे. गावकऱ्यांशी बातचीत केलेली आहे.